महाराष्ट्रामध्ये अशी काही लोक आहेत ते महिन्याला युट्यूबवरून लाखो रुपये कमवतात। याची संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये सांगणार आहोत। तर काही लोकांना या युट्यूबवरती यायचं आहे, पण युट्यूबची सुरुवात कशी करायची, युट्यूबवरूनच पैसे कसे मिळतात याची संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये सांगणार आहोत। नमस्कार, मी संभाजी अर्जुन पुरा या युट्यूब चॅनलमध्ये तुमचं सहर्ष स्वागत आहे। असेच आपण नवनवे व्हिडिओ घेऊन येत असतो, त्यामुळं आपल्या चॅनलला एक लाईक तुमचा आणि एक सबस्क्राईब एक महत्त्वाचा ठरू शकतो। त्यामुळं आपल्या चॅनलला जास्तीत जास्त लाईक करा, सबस्क्राईब करा। तर आपल्याला युट्यूबला सुरुवात करायची आहे, पण अशा कोणते 10 लोक आहेत की त्यांनी ह्या युट्यूबवरून सक्सेस मिळवलं आणि आता सुद्धा 1 लाख रुपये कमवत आहेत। असे 10 युट्यूबर्सची माहिती या व्हिडिओमध्ये सांगणार आहोत। तर सुरुवातीला आपण घेऊया युट्यूबर्स म्हणजे इंडियन फार्मर। इंडियन फार्मर हा एक सांगली जिल्ह्यातील तरुण हा युट्यूब चालवतो। तो म्हणजे दोघा मित्रांनी हा युट्यूब इंडियन फार्मर हा चालवला। तुम्ही युट्यूबवरती सर्च मारून पाहू सुद्धा शकता। तर इंडियन फार्मर हा युट्यूब चॅनल शेतीविषयक माहिती, त्यावेळी संतोष जाधव हे युट्यूबचे ओनर आहेत, नंतर आकाश जाधव या दोघा मित्रांचा युट्यूब चॅनल आहे। तर या ह्याच्यावरती शेतीविषयी संपूर्ण माहिती सांगितली जाते। तर त्यावेळेस त्यांनी युट्यूबची सुरुवात कशी पाहायला गेले तर त्यांची घरात सुद्धा गरिबी सुद्धा होती। तर त्यावेळीस शेती करायचं संतोषला शेतीची आवड होती। तर त्यांनी शेतीची आवड असताना त्यावेळेस त्यांनी शिमला मिरची हे त्यांनी पीक घेतले आणि त्या शिमला मिरचीवरती रोगराईचा प्रादुर्भाव पडला। तर त्यावेळेस त्यांनी वेगवेगळ्या गोष्टीचा प्रयोग केला, पण त्यावेळेस कोणत्याच गोष्टी साध्य होत नव्हत्या। तर त्यांनी एका औषधाचा उपयोग केला आणि त्यावेळेस त्याचं शिमला मिरची पीक आहे ते मिरची पीक हे चांगल्या प्रकारे चांगल्या जोमाने आले। त्यामुळं त्याने एक व्हिडिओ बनवला आणि त्यावेळेस त्याची युट्यूबची जर्नी तिथून सुरू झाली आणि वेगवेगळ्या प्रकारचे सक्सेस स्टोऱ्या, वेगवेगळ्या प्रकारच्या शेतीविषयक माहिती तो इंडियन फार्मर या युट्यूब चॅनलवरती संतोष जाधव हा अपलोड करत असतो। जवळजवळ त्याच्या युट्यूब चॅनलवरती 20 लाखापेक्षा जास्त युट्यूब फॅमिली त्याची आहे। त्यामुळे त्याचे 15 ते 20 मिनिटाचे व्हिडिओ असतात आणि त्याचा महिन्याला इन्कम 70 ते 80 युट्यूबचं इन्कम हे कमी जास्त प्रमाणात होऊ शकतं। त्यामुळे लाख ही जाऊ शकतं। 70-80 प्रमाणात ज्यावेळेस जसे व्ह्यूज जातील तशा प्रमाणात युट्यूब हे इन्कम पैसे देत असतात। त्यामुळं संतोष जाधव हे चांगले इन्फॉर्मेशन शेतीविषयी माहिती सांगत असतो। तर दुसरा युट्यूब पाहायला गेलं तर नामदेवराव जाधव। हे नामदेवराव जाधव हे स्वतः एक लेखक आहेत। तर त्यांनी मोटिवेशन व्हिडिओ या युट्यूब चॅनलवरती ते अपलोड करत असतात। त्यांनी स्वतः एक लेखक असून त्यांनी शिवाजी द मॅनेजमेंट गुरु हे पुस्तक सुद्धा त्यांनी लिहिलेलं आहे आणि वेगवेगळ्या प्रकारचे बिझनेस कसा सुरुवात करावा, कशी करावी याची माहिती सुद्धा युट्यूब चॅनलवरती ते वेळोवेळी सांगत असतात। तर गरीब लोकांना त्यांचं एक स्वप्न आहे की जवळजवळ 20,000 लोकांना बिझनेसमॅन बनवायचं, मराठी माणूस हा बिझनेसमॅन बनला पाहिजे हे त्याचं स्वप्न आहे। तर हे नामदेवराव जाधव वेगवेगळ्या प्रकारचे युट्यूब चॅनल्सवरती व्हिडिओ टाकतात मोटिवेशनल। त्यांनी बिझनेसची सुरुवात कशी केली, महिन्याला किती पैसे मिळले याची संपूर्ण माहिती ते युट्यूब चॅनल्सवर टाकत असतात। तर नामदेवराव जाधव यांचे जवळजवळ 20 लाखापर्यंत त्यांची फॅमिली युट्यूब फॅमिली आहे आणि त्यांना महिन्याला 70 ते 80 हे युट्यूब चॅनलवरून ॲडवरून मिळतात। वेगवेगळ्या स्पॉन्सरशिप ही म्हणून ते महिन्याला लाखो रुपये युट्यूबवरून कमवत असतात। तर दुसरं व्यक्ती पाहायला गेलं तर मराठी संकेत हे कोल्हापूर जिल्ह्यातून येतात। तर त्यांचे सुद्धा गरीब फॅमिली होती। त्यांना ते मुंबई पुण्यासारख्या या सिटीमध्ये ते जॉब करण्यासाठी आलेले होते। तर त्यांच्या बहिणीचं ऑपरेशन करण्यासाठी त्यांच्याकडे पैसे नव्हते। त्यावेळेस त्यांनी जॉबच्या ह्याच्या माध्यमातून ते स्वतः इंजिनियर होते, पण 70,000ची त्यांना नोकरी होती, पण त्यांना त्या जॉबमध्ये इंटरेस्ट नव्हता। तर त्यावेळेस त्यांनी तेवढे पगार असून सुद्धा त्यांचं घर व्यवस्थित चालत नव्हतं, त्यांची फॅमिली मोठी होती। त्यामुळे त्यांनी शेअर मार्केट कसं सुरू करायची याची इन्फॉर्मेशन देण्यासाठी मराठी संकेत हे युट्यूब चॅनल त्यांनी सुरुवात केलं, संकेत मराठी हे युट्यूब चॅनल। तर त्याच्यावरती जवळजवळ 20 लाख लोक त्यांची युट्यूब फॅमिली आहे। तर त्यांना महिन्याला 1 लाख ते 1.5 लाख युट्यूब ॲडच्या माध्यमातून त्यांना इन्कम होत असतो। तर त्यांचे वेगवेगळे शेअर मार्केटची जवळजवळ 10,000 लोकांची टीम आहे आणि त्यांचा हजारो करोडचा टर्नओव्हर त्यांनी एक अकॅडमी तयार केली शेअर मार्केटची, त्यांच्यातून त्या माध्यमातून त्यांचा करोड रुपयाचा टर्नओव्हर होतो। तर युट्यूबमधून सुद्धा महिन्याला लाखो रुपये आणि यांचं पाहायला गेलं तर शेअर मार्केटबद्दल इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ असल्यामुळं आणि युट्यूब सुद्धा रेव्हेन्यू चांगल्या प्रकारे त्यांना चांगले पैसे देतं, कारण काय की पैशाविषयी ते व्हिडिओ कंटिन्यू बनवत असतात। त्यामुळे त्यांना युट्यूब पैसे सुद्धा चांगल्या प्रकारे देत असतं। तर दुसरं पाहायला गेलं तर आपली आजी ही नगर जिल्ह्यातील येथे आहे आणि त्याचं नाव आहे सुमन दान्ये। त्यांची युट्यूब जर्नी कशी झाली थोडक्यात सांगतो तुम्हाला। तर सुमन दान्ये हे नगर जिल्ह्यातून येतात। तर त्यांचा नातूंला बटाट्याची भाजी आवडत होती आणि ती भाजी
इतकी अतिशय उत्तम प्रकारे बनवली आजीनी आणि ते हा व्हिडिओ त्यांच्या नातवानी शूट केला आणि ते वेगळा एक मज्जा म्हणून तो YouTube वरती अपलोड केला आणि त्या चांगल्या प्रकारे व्हिडिओ व्हायरल झाला. त्यामुळं नातूने ते कंटिन्यू वेगवेगळे पदार्थ बनवून आजी ही पदार्थ बनवायचे आणि नातू व्हिडिओ शूट करायचा आणि चांगल्या प्रकारे त्यांना रिस्पॉन्स भेटला. जवळजवळ 20 लाखापर्यंत त्यांचे सबस्क्रायबर आहेत आणि त्यांनी सुद्धा 15 ते 20 मिनिटाचे त्यांचे व्हिडिओ असतात. त्यामुळे त्यांना सुद्धा 70 ते 80 हजार 1 लाखापर्यंत महिन्याला मंथली इन्कम त्यांना त्या माझ्या जे युट्यूब चॅनल मधून त्यांना भेटू शकतं. तर दुसरी व्यक्ती आहे सर कांगणे सर. हे पेशाने शिक्षक आहेत आणि वेगवेगळ्या पद्धतीने कुठे जॉब आहे, वेगवेगळ्या पद्धतीने सक्सेस स्टोऱ्या, नंतर पोलीस भरतीचे प्रशिक्षण स्वामी विवेकानंद अकॅडमी हे त्यांचे पेशाने शिक्षक असल्यामुळे ते अकॅडमी चालवतात आणि युट्यूब सुद्धा चालवतात आणि त्यांच्या युट्यूबला सुद्धा चांगला लोकांचा प्रतिसाद मिळू शकतो. त्यांचे सुद्धा 90 लाखापर्यंत फॉलोअर्स आहेत. तर मित्रांनो, वेगवेगळ्या मार्मिक गोष्टी, त्यांच्या भाषेची असलेली आवड, त्यामुळं वेगवेगळे त्यांची शिकवण्याची पद्धत, त्यामुळे सुद्धा चांगल्या प्रकारे त्यांना लोक रिस्पॉन्स देतात. त्यामुळं कांगणे सरांचे चांगल्या प्रकारे युट्यूबवरून इन्कम सुद्धा होतं. तर दुसरी व्यक्ती पाहायला गेलं तर विनायक माळे. असा महाराष्ट्र असा कोणता व्यक्ती नाही की विनायक माळेला ओळखू शकत नाही. तर विनायक माळे हे रायगड त्यांचे रायगड जिल्ह्यातून फॅमिली येते, पण ते राहायला सध्या पनवेलमध्ये आहेत. तर ते आगरी कोळी या समाजातून येतात. तर त्यांनी सुरुवातीचं शिक्षण घेतल्यानंतर ज्यावेळेस ते कॉलेजला होता त्यावेळेस युट्यूबवरती व्हिडिओ बनवण्याची सुरुवात केली आणि त्यांना एक कॉमेडी व्हिडिओ त्यांनी बनवले आणि त्याला सुद्धा चांगला प्रतिसाद मिळाला. जवळजवळ त्याचे 32 लाखापेक्षा जास्त युट्यूब फॅमिली आहे. त्यामुळं त्यांना विनायक माळे यांचे चांगले ट्रेंडिंग व्हिडिओ असतात. त्यामुळं विनायक माळे यांना सुद्धा 10 लाख महिन्यानंतर 20 लाख पर्यंत इन्कम त्यांना विनायक माळे यांना भेटू शकतं. तर दुसरं पाहायला गेलं तर गोलबिडे हे पत्रकारिता वेगवेगळ्या पत्रकारांनी मिळून बनवलेले एक युट्यूब चॅनल आहे. येथे सुद्धा जे ट्रेंडिंग व्हिडिओ असतात ते ट्रेंडिंग व्हिडिओ या युट्यूब चॅनलवरती अपलोड केले जातात. त्यांचे सुद्धा या व्हिडिओला चांगल्या तासामध्ये लाखोमध्ये व्ह्यूज असतात. त्यामुळे ह्या गोलबिडी व्हिडिओ सुद्धा मंथली 5 ते 10 लाख रुपये मंथली इन्कम कमवू शकतो. तर दुसरं पाहायला गेलं तर राजश्री मराठी हा युट्यूब चॅनल जे फिल्म स्टार आहेत, जे मराठीमध्ये कलाकार आहेत, त्या कलाकारांची इंटरव्ह्यूज, नंतर मूवीचं प्रमोशन या पद्धतीचं या राजश्री मराठी या युट्यूब चॅनलमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे व्हिडिओ अपलोड केले जातात. इथे सुद्धा महिन्याला लाखो रुपये या युट्यूब चॅनलमध्ये कमाई या युट्यूब चॅनलमधून होते. तर दुसरं पाहायला गेलं तर मधुरा रेसिपी अशी कुठल्या भारतामध्ये असं नाव नसेल की मधुर रेसिपीचं असं नाव नाही. तर मधुर संपूर्ण भारतातून हे लोक मधुर रेसिपीला फॉलो करतात. या सगळ्यात जास्त महाराष्ट्रात इन्कम करणारी ही मधुर रेसिपी आहे, ही युट्यूब चॅनल आहे. तर ह्या ते जवळजवळ अर्ध्या तासाचे 1 तासाचे युट्यूब चॅनलचे व्हिडिओ असतात. त्यामुळे हेतून युट्यूब सुद्धा चांगल्या प्रकारे पैसे देतं. तर या युट्यूब चॅनलवरती 20 ते 30 लाख हे मंथली इन्कम या युट्यूब चॅनलवरती मधुर रेसिपीवरती असतात. ते वेगवेगळ्या प्रकारचे मधुरा रेसिपीवरती वेगवेगळ्या प्रकारचे पदार्थ बनवले जातात आणि त्याचे व्हिडिओ अपलोड केले जातात. मित्रांनो, ही माहिती आवडली असेल, इन्फॉर्मेटिव्ह वाटली असेल तर आपल्या चॅनलला जास्तीत जास्त लाईक करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.